नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन कुसुमशी बोलत आहे. अर्जुन कुसुमला सायलीच्या बालपणाविषयीच्या काही गोष्टी विचारत आहे. तो विचारत आहे की सायलीच्या बालपणीच्या काही गोष्टी म्हणजेच फोटो किंवा काही माहिती तुमच्याकडे असेल तर मला द्या. कुसुमला समजत नाहीये की अचानक अर्जुन या गोष्टी का विचारत आहे. कुसुम त्यांना विचारते की काय झालेलं आहे, तुम्ही अचानक ह्या सगळ्या गोष्टी का विचारत आहे, तुम्हाला कशासाठी पाहिजे. कुसुमला थोडीशी शंका आलेली आहे. खरं तर अर्जुनला तिला सांगायचं नसतं की मला सायलीच्या बालपणाविषयीच काहीतरी समजलेलं आहे, म्हणजेच सायलीच्या आईवडिलांविषयी समजलेला आहे. पण आता कुसुमने अशा प्रकारे विचारलं असतं, त्यामुळे त्याला ते सांगण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो. तो कुसुमला सांगतो की मला एक गोष्ट समजलेली आहे आणि ती म्हणजे सायलीचे आईवडील जिवंत आहेत. हे ऐकल्यावर कुसुमला सुखद धक्काच बसलेला असतो. कुसुम म्हणते, पण तुम्हाला कसं काय समजलं, कारण ही गोष्ट मला माहिती असायला पाहिजे. ती गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली आणि या गोष्टी तुम्हाला कशा समजल्या. तेव्हा तो सांगतो की या सगळ्या गोष्टी मला स्वतः मधुभाऊ आणि अद्वैत यांनी सांगितलेल्या आहेत. तेव्हा तो सांगतो की अद्वैत जेव्हा बाहेर आलेला होता मधुभाऊंवर हल्ला झाल्यानंतर, त्यावेळेस त्याने मला हे सांगितलं होतं की मधुभाऊंना काहीतरी सांगायचं होतं आणि ते म्हणत होते की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. तेव्हा आता कुसुमला समजले की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. कुसुम खुश होते आणि म्हणते, असं असेल तर आपल्याला हे लगेच सायलीला सांगणं गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्ताच कोणालाच काही सांगण्यात अर्थ नाहीये, कारण आपल्याकडे अजून कोणताच पुरावा नाही आणि नुसते जिवंत आहेत एवढं सांगण्यात काहीच अर्थ नाही. मला असं वाटतं की सायलीला तिच्या आईवडिलांचं नाव सांगणं गरजेचं आहे. ते आता आपल्याला विचारेल की तुम्हाला माझ्या आईवडिलांचं नाव माहिती आहे का. तर मी काय सांगणार आहे. मी आता काय सांगू शकणार आहे. मी तिला फक्त एवढीच गोष्ट सांगू शकेल की मधुभाऊ आणि अद्वैत यांनी मला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि म्हणून मी हे सगळं सत्य समजत आहे. सायलीचा आपल्यावर विश्वास बसेल यात काही वाद नाही, पण तिला तिच्या आईवडिलांचं नाव पाहिजे असणार आणि मग तिचं नाव मात्र आपण सांगू शकणार नाही. त्यामुळे मला वाटतं की आपण तिच्या आईवडिलांचे नाव जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिला काही सांगायला नको. तेव्हा कुसुम देखील म्हणते, मला देखील असंच वाटतं. आपण पहिल्यांदा तिच्या आईवडिलांचे नाव शोधूया आणि मग तिला या सगळ्या गोष्टीचं सत्य सांगूया. अर्जुन आणि कुसुम आता एकत्र आलेले आहेत आणि काही झालं तरी सायलीच्या आईवडिलांचा शोध लावायचाच आणि तिला तिच्या आईवडिलांना भेटवायचं असं आता दोघांनी देखील ठरवलेलं असतं. तर इकडे नागराज हा महिप्तला जाऊन भेटलेला आहे आणि तो महिप्तला सांगतोय की त्या म्हातायाला म्हणजेच मधुभाऊंना मी आत्ताच्या आत्ता मारू शकतो, कारण तिथे हॉस्पिटलमध्ये कोणच नाहीये, फक्त मला थोडीशी मदत लागणार आहे. आपण दोघे पण जाऊया, मी आतमध्ये जाऊन काम तमाम करून येतो, फक्त तुम्ही माझ्याबरोबर चला असं तो महिप्तला सांगतोय. तेव्हा महिप्त त्याला म्हणतो की थोडसं थंड घेणं तुला गरजेचं आहे. आता सध्या आपल्या समोरचा काठा हा मधुभाऊ नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपल्या समोरचा काठा आहे तो म्हणजे सायली आणि अर्जुन, आणि आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. सायलीने अर्जुन हे आपल्या समोरचे खूप मोठे अडथळे आहेत आणि आपण त्यांना लवकरात लवकर संपवणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येते का बघ असं तो त्याला सांगत आहे. कारण सायलीने अर्जुन यांना मारणं गरजेचं आहे. मधुभाऊ हा काय मोठा नाहीये आणि आता मधुभाऊला उलट जिवंत ठेवूया असं तो सांगतोय, कारण मधुभाऊ जर का जिवंत राहिला तर आपल्याला प्रियाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येईल, कारण प्रियाच्या डोक्यावर टांगती तलवार फक्त मधुभाऊच आणू शकतो. कारण मधुभाऊलाच माहिती आहे की प्रिया ही खरी तन्वी नाहीये, तर सायली ही खरी तन्वी आहे आणि या गोष्टीचं खूपच तिला वाईट वाटत असणार आहे. तिला कळणार आहे की जर काही गोष्ट मधुभाऊने सांगितलं तर आपलं त्या घरातलं अस्तित्व संपणार आहे.
तर इकडे सायली देवाच्या समोर उभी आहे आणि ती देवाच्या पुढे उभा राहून देवाला म्हणते की देवा लवकरात लवकर मधुभाऊंना ब्र कर आणि त्यांना माझ्यासमोर आण। ती देवाच्या समोर हात जोडून म्हणते की आजपर्यंत त्यांनी खूप हालपेष्ठा सहन केलेल्या आहेत, आजपर्यंत त्यांनी खूप वाईट आयुष्य जगलेलं आहे, आत्ताशी त्यांना थोडसं चांगलं आयुष्य जगायला मिळत होतं तर तेवढ्यात तू त्यांच्यावर असं संकट आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ब्र करणं ही तुझी जबाबदारी आहे असं ते देवाला म्हणत आहे। तेव्हा ती डोळे झाकून उभारली असते तेव्हा तिला साक्षात्कारच झालेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण स्वतः मधुभाऊ तिच्या समोर आलेले आहेत असाच तिला भास होतो आणि मधुभाऊ तिच्याशी बोलत आहेत आणि मधुभाऊ तिला म्हणत आहेत की बेटा आता तू अजिबात काळजी करू नको, तुझे मधुभाऊ हे ठणठणीत बरे होऊन तुझ्या समोर येणार आहेत आणि नुसते ठणठणीत बरे होऊन येणार नाहीयेत तर तुझा सुखाचा संसार बघणार आहेत आणि ते दीर्घायुष्य असणार आहे। काहीच काळजी करू नको तू, आता फक्त स्वतःची काळजी घे, मी आता काहीच दिवसांमध्ये तुझ्यासमोर येतोय का नाही बघ। असं ते स्वतः बोलत असतात तेव्हा सायलीला कितीतरी आनंद झालेला असतो, तिच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो। ती देवाच्या समोर उभारली असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्मितच येतं, कारण आता स्वतः मधुभाऊ येणार आहेत असा दृष्टांतच तिला मिळालेला असतो, कारण मधुभाऊ तिला सांगत असतात की तुझा सुखाचा संसार तुझ बाळ सुद्धा मी बघणार आहे, मी लवकर मरणार नाही, माझी काहीच काळजी करू नको, मी तुझ्यासमोर येणार म्हणजे येणार असं ते सांगतात। तेव्हा सायलीला खूपच आनंद झालेला, स्वतः मधुभाऊ जर का आपल्याला असं म्हणत असतील तर ते नक्कीच येणार आहेत, मधुभाऊ तस आपल्याला खोट बोलणार नाही आणि देव आपल्याला तसा खोटा दृष्टांत देणार नाही असंच तिला वाटत असतं आणि ती मनोमन देवाचे आभार देखील मानत असते आणि या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो की आपण देवाच्या समोर उभारल्यानंतर या गोष्टी आपल्याला दिसत होत्या, म्हणजे नक्कीच मधुभाऊ स्वतः येणार आहेत आणि आपला सुखाचा संसार बघणार आहेत आणि ते दीर्घायुष्य असणार आहेत, आपल्याला देवाने चांगला दृष्टांत दिलेला आहे। या गोष्टीचा कितीतरी आनंद तिला होत असतो आणि त्यानंतर ती देवाचे आभार मानते आणि म्हणते की खरंच मला आता विश्वास बसलाय की मधुभाऊ हे लवकरात लवकर येणार आहेत आणि ते ठणठणीत बरे होऊन येणार आहेत। देवाच्या पुढे हात जोडून पुन्हा एकदा ती देवाचे आभार मानते आणि म्हणते की देवा मला माहिती आहे तू माझ्याशी कधीच खोट वागणार नाही, माझ्या मधुभाऊंना तू नक्कीच माझ्यासमोर आणशील। तिकडे महिप्त आता साक्षीला भेटायला गेलेला आहे आणि तो साक्षीला आश्वासन देतोय की बाळा तू काहीच काळजी करू नको, तुझ्यासाठी जे काही करायचं ना ते मी केलेलं आहे। ती म्हणते म्हणजे काय केलेलं आहे आणि ती उलट चिडलेली असते आणि म्हणत असते की तुम्ही अजिबात मला भेटायला येत जाऊ नका, 14 वर्ष तुम्ही मला इथं भेटायला येणार आहे का ते सांगा। तेव्हा तो म्हणतो कोण म्हणलं तुला तू इथं 14 वर्ष राहणार आहे, शक्य नाही, तुला इथं 14 वर्ष मी ठेवणार नाही। ती म्हणते मग तुम्ही काय करणार आहे ते तर सांगा। तो म्हणतो तुझ्यासाठी एक खास उपाय मी केलेला आहे आणि तो म्हणजे आता मी नवीन वकील बघितलेला आहे, नवीन वकील तुला लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढेल असं मी मासम मला वाटतं, कारण मी त्याला तो जो बोलेल तेवढे पैसे द्यायला तयार झालेला आहे। तेव्हा साक्षीला देखील मोठा धक्काच बसतो, ती म्हणते हे शक्य होणार आहे का, मी 14 वर्षाच्या अगोदर जेलमधून बाहेर पडू शकते का। तेव्हा महिप्त तिला सांगतो की पडणार म्हणजे 113% पडणार आणि तो त्याच्या वकिलाला दाखवतो आणि म्हणतो वकील साहेब तुम्ही सांगा हिला माझ्यावर विश्वास बसत नाही। तेव्हा वकील स्वतः साक्षीला म्हणतो की तू काहीच काळजी करू नको, तुझ्या केसचा मी स्टडी करत आहे आणि लवकरात लवकर मी तुला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, 14 वर्ष तुला जेलमध्ये राहावंच लागणार नाही असं आश्वासन आता स्वतः वकिलाने दिलेलं असतं आणि तेव्हा तिला देखील ही गोष्ट खरी वाटते, कारण स्वतः वकील असं म्हणतायत की मी स्वतः स्टडी करतोय आणि स्टडी करतानाच मला असं जाणवलं की तू जेलमध्ये राहू शकत नाही, म्हणजे नक्त्यांच्या डोक्यात काहीतरी आयडिया असेल असं तिला वाटत असतं। तर इकड सायली सर्वांसाठी कॉफी बनवून घेऊन आलेल असते आणि प्रताप खुश झालेला असतो, कारण सायलीच्या
चेहऱ्यावर त्याने स्मित हास्य पाहिलेलं असतं. तो सायलीला म्हणतो, सायली, आज तुझ्या चेहऱ्यावरच स्मित हास्य पाहून मला बरं वाटलं. तेव्हा सायली सांगते की मी आता ठरवलं, अजिबात वाईट गोष्टीमध्ये मन घालायचं नाही, सगळं काही चांगलं होईल असा विचार करायचा, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. तेव्हा अर्जुन देखील खुश होतो आणि म्हणतो, बायको, खरंच हेच मला तुझ्याकडून अपेक्षित होतं. तेव्हा ती विचारते की तुम्ही कुसुमला भेटलात का? तेव्हा तो सांगतो, हो, मी तिला डबा देखील दिला आणि भेट देखील घेतलेली आहे. सायली म्हणते, आता मला देखील मधुभाऊंना भेटायचं आहे. आज मला देवाच्या समोर दृष्टांत झालेला आहे की मधुभाऊ हे ठणठणीत बरे होणार आहेत आणि लवकरात लवकर आपल्या घरी येणार आहे. सायलीच ते पॉझिटिव्ह बोलणं ऐकून अर्जुनला देखील बरं वाटतं आणि अर्जुन म्हणतो, अगदी तुम्ही म्हणताय ना तसंच होणार आहे, हे मला माहिती आहे. मधुभाऊ लवकरात लवकर आपल्या घरी येणार आहेत आणि त्यांना अगदी बरं वाटणार आहे. तर इकडे महबत प्रियाला दम देत असतो की तुला असं वाटतं ना की तुझ्या मनाप्रमाणे होईल, आणि तो तिला बोलत असतो. इकडे जेलमध्ये महिप्त वकिलाला घेऊन पोहोचलेला आहे आणि महिप्तने ठरवलेला आहे की साक्षीला या सगळ्यातून बाहेर काढायचं. प्रिया मात्र हे सगळं पाहत असते. प्रियाला खरंतर टेन्शन आलेलं असतं, म्हणजे साक्षीने एवढं सगळं कांड केलेलं आहे तरीही साक्षी या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडणार आणि आपण मात्र याच्यामध्ये अडकत राहणार आहोत, या गोष्टीची भीती प्रियाला वाटत असते. मग महिप्तचा समोरच्या आता प्रियाकडे वळतो. महिप्त प्रियाला येऊन बोलू लागतो. प्रियाला म्हणत असतो की तुला काय वाटलं, म्हणजे आता काय होणार आहे नाही अशी बघू नकोस, मी मास या साक्षीला तर यातून बाहेर काढणारच आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि महिप्त मात्र तिला सांगत असतो, तिला म्हणत असतो की बघ, काय होऊ शकतं ना याचा विचार कर, कारण वाटतात तेवढ्या गोष्टी सोप्या नाहीयेत. कारण आता तू जे काय पाहते, वाकून पाहते, हे सगळं तुझं काय चाललंय ना ते मला सगळं माहिती आहे. तरीही प्रिया म्हणत असते की तिचा माज काय कमी होत नसतो. महिप्तच्या सुद्धा हा माज लक्षात आलेला असतो आणि महिप्त म्हणत असतो की काय गिरीत गिरी तो बी टांग उपर नाही, माज तुझा कमी येत नाहीये, मान्य आहे मला हे सगळं, तुझ जे काय चाललंय ना हे सगळं मला पटत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून मी माझ्या पोरीला बाहेर काढणार आणि त्यानंतर तुझा गेम करणार, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की म्हणजे? तेव्हा महिप्त म्हणत असतो, कसा कोथळा बाहेर काढतो ना तुझा कळेल नक्की, तुझी वाट कशी लावणार आहे. महिप्त भयानक चिडलेला असतो, कारण महिप्तला माहिती असतं की या प्रियामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झालेली आहे, या प्रियामुळे माझी मुलगी अशा अवस्थेत इथे येऊन पडलेली आहे, हिला मी सोडणार नाही, एवढंच महिप्तला माहिती आहे. आणि महिप्त त्याच पद्धतीने बोलत असतो, वागत असतो, कारण महिप्तन चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीवरती नाव असतात. पहिला नंबर सरंजामे असतो, त्यानंतर राजेंद्र, मग मधुकर पाटील आणि त्यानंतर प्रिया, मग महिप्त ती चिठ्ठी जी आहे ती दाखवतो आणि म्हणू लागतो, बघितलंस का पहिला नंबर कोणाचा होता? सरंजामेचा. त्याला मी सांगितलं तुझ्या बायकोला आणि पोरीला संपवणार आहे. त्या क्षणी एका घोटात त्याने सगळं विष कालं आणि त्याने स्वतःला संपवलं. आता फक्त मी एकच करणार आहे, इथतर मला रक्त हाताला लागलं नाही, काही नाही, कारण मी निवांत होतो, माझा याच्यात काही संबंध नव्हता आणि मी याच्यामध्ये वाचलेलो होतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं म्हणत तो प्रियाला धमकावत असतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सगळेजण घरातले एकत्र असतात. सायलीचा थोडा मूड छान असतो आणि सगळेजण एकमेकांसोबत तिथे बोलत असतात. त्याच वेळी तिथे कल्पना तिथे असते. सायली म्हणत असते की मला माहिती आई, तुम्ही माझी किती काळजी करता, म्हणून तर मी येण्याआधी तुम्ही माझ्यासाठी तिथे चहा सुद्धा बनवून ठेवलेला होता आणि माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, असं सायली बोलत असते. तेव्हा कल्पना तिला म्हणत असते, हे सगळं जे काही मी केलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त माणुसकी म्हणून केलेलं. आता ना मला भीती वाटते, मला
कळत नाहीये मी काय करू आणि कशी रिएक्ट करू, कारण मी ना याच्यामध्ये अडकत जाते असं ती बोलत आहे. ती सांगत असते की मला नाही माहिती, कारण काहीही असलं तरीही मला या सगळ्यामध्ये आता कोणाचवर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा हेच मला कळत नाहीये. त्यामुळे मी मात्र आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे. मला कळत नाहीये की तू माझ्याशी जे वागली आहे किंवा आम्ही कोणावर विश्वास ठेवू, मी अशीच आहे. म्हणजे मला कळत नाहीये माणुसकी माझ्यातली संपू द्यायची नाहीये, कारण तुम्ही दोघं हॉस्पिटलला होता आणि तू आल्यानंतर थकलेली असणारे ही गोष्ट मला माहिती होती आणि म्हणूनच तर मी हे केलेलं होतं असं स्वतः कल्पना स्वतःच्या तोंडाने सांगत असते. कल्पनाचं म्हणणं असतं की मी जे काही केलेलं होतं ते सगळं माणुसकी म्हणून केलेलं होतं हे कल्पना बोलत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वाईट वाटतं, सायलीला वाईट वाटतं, पण आज एवढं केलेलं आहे हे सुद्धा आपल्यासाठी भरपूर आहे असं म्हणत ती बोलत असते, कारण तिला माहिती आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आता इकडे महिप्त प्रियाला सांगत असतो की हे बघ, पहिला नंबर सरंजामीचा तुला सांगितलं, फुली मारली, राजेंद्र माझा माणूस होता पण त्याने माझ्या विरोधात साक्ष दिली, माझ्या लेखीच्या विरोधात साक्ष दिली आणि त्याला मी संपवला. माझा माणूस होता ना तरी सुद्धा मी त्याला संपवलेला आहे. त्याचा विचार केला नाही, त्याला ठेवण्याचा विचार केलेला नाही आणि त्याला संपून टाकलेला आहे. हे सगळं जेव्हा प्रिया ऐकत असते तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का पुढचा नंबर कोणाचा आहे, तो असं म्हणत तो प्रियाला धमकावत असतो. प्रियाची मात्र घाबरगोंडी उडत असते. प्रियाला कळत नसते की काय करू मी, तर याच्यामध्ये पुरती अडकत चालली. हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. प्रिया मात्र घाबरून असते आणि त्याचबरोबर महिप्त मात्र तिला म्हणत असतो की हे सगळं काय केलंस ना ते बघ, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केलेल्या आहेत. दुसरा नंबर मधुकर, त्यानंतर मधुकर पाटील, त्यांच्यावर अर्धी फुली मारली कारण तो हाफ मर्डर झालाय. अजून मधुकर पाटील संपलेला नाही आणि त्यानंतर आता पुढचा नंबर तुझा असणार आहे साक्षी. अगं पोरी ऐकतेस का? अर्जुन सुभेदार आणि त्या सायली सुभेदार यांच्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर हिचा नंबर लावावा लागणार आहे. हे सगळं बोलणं झालेलं असतं आणि धमकावून महिप्त तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला भेटायला अश्विन आलेला असतो. प्रिया विचार करत असते आणि प्रिया अश्विन आलेला आहे हे पाहून खुश होते. खरं तर तिला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तिला निवांतपणे सगळं आपल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि म्हणून ती अश्विनला म्हणते, अश्विन तू आलास, काय झालं होते का? कोणते वकील भेटले का? हे सगळं बोलणं तीच चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र अश्विन म्हणतो की नाही तन्वी, नाही भेटले वकील अजूनपर्यंत. आता मात्र प्रिया रडायला लागते. प्रिया म्हणते म्हणजे मी इथेच चढणार, तो साक्षीचा बाप आहे ना, तो येऊन साक्षीला घेऊन जाणार, सोडवून घेऊन जाणार इथून, पण माझं काय, मी इथेच राहणार आहे, माझं काय होणार आहे? अश्विन तुझ्या लक्षात येते का मी अडकत चालली इथे, तुझ्या लक्षात येते का? असं म्हणत प्रिया रडायला लागते आणि प्रिया एकतर तिने 2 दिवस काही खाल्लेलं नसतं कारण तिला जेलमधलं ते जेवण नको झालेलं असतं आणि प्रिया मात्र रडत असते आणि त्या क्षणी ती कोसळते. तेव्हा अश्विन आरडाओरडा करू लागतो, कोणी आहे का? कोणी आहे का? कॉन्स्टेबल कोणी आहे का? पोलीस? सगळ्यांना तो बोलू लागतो आणि प्रिया मात्र चक्कर येऊन तिथं पडलेली असते. साक्षी तिथे उभी असते. साक्षीला मात्र या कोणत्याच गोष्टींचा फरक पडत नाही आणि प्रिया तिथे जेलमध्ये पडलेली आहे. मग दरवाजा उघडला जातो. डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरांना बोलवा, तिचा अंग थंड पडत चाललं असं अश्विन सांगत असतो आणि मग तिला पाणी द्या. पाणी दिलं जातं पण पाणी मारूनही काही फरक पडत नाही. मग दुसऱ्या कॉन्स्टेबल तिथे येतात आणि डॉक्टरांना बोलवतात. साक्षी म्हणत असते, खरंच चक्कर आली आहे का? नाटक केले ते बघा.
कारण साक्षीला माहिती आहे प्रिया किती नाटकी आहे म्हणून तर साक्षी एवढं स्पष्टपणे बोलत असते आणि आता अश्विन आणि दुसरे हेड कॉन्स्टेबल दोघेजण मिळून प्रियाला उचलून तिथे त्या बाकड्यावरती ठेवतात आणि त्या बाकड्यावरती ठेवल्यानंतर इकडे मात्र या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि प्रियाची ही नाटक जी आहेत ती मात्र साक्षीला चांगलीच माहिती आहेत. साक्षीला आवर्जून माहिती आहे की ही प्रिया काय करू शकते, ती कोणत्या थराला जाऊ शकते. या सगळ्या गोष्टी साक्षीला माहिती म्हणून तर साक्षीने म्हणून दाखवलेल असतं की बघा नक्की काय झाले आहे, ही खरंच पडलेली आहे का, अजून काय तीच सोंग आहे हे बघा असं साक्षीने आवर्जून सांगितलेलं असतं. प्रियाला उचलून तिथे बेडवरती ठेवले जातं आणि मग बीपी चेक केला जातो. तिथे डॉक्टर आलेले असतात, त्या स्वतः चेक करत असतात आणि प्रियाकडे त्या आवर्जून तिथे लक्ष देत असतात. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र अर्जुन आहे इकडे. अर्जुन विचार करत असतो काय करू ममाला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी, ममा आणि सायली नात सुधारण्यासाठी मी काय करू हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. तेव्हा त्याला आठवत मागच्या वर्षी जेव्हा इकडे कृष्ण जन्म होता तेव्हा मात्र सायली त्याचबरोबर मम्मा या दोघींचही नात कसं होतं, या सगळ्या गोष्टी अर्जुनला आठवत असतात. आणि मग सायली म्हणालेली असते की तुम्ही पण माझ्या यशोदाई आहेत असं म्हणता सायलीला कल्पनाने जवळ घेतलेलं असतं. हे सगळं अर्जुनला आठवत असतं. अर्जुन म्हणत असतो की आता काहीतरी केलं पाहिजे, जर मी काही करू शकलो तरच सायलीला हा आनंद देऊ शकेल. तिच्यासाठी ममा तिच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. आता मला प्लॅन करावा लागणार आहे हा विचार अर्जुनने केलेला असतो. सध्या पाऊस खूप असल्यामुळे पावसाचा आवाजही वाढत आहे, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते. तर इकडे प्रताप हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा त्यांना कॉल येतो, तो म्हणजे अर्जुनचा. प्रताप म्हणतो की काय झालं याला आता, तर हा बोलून गेला आणि हा फोन काय करतोय, नक्की झालं काय, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळते म्हणजे की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक पद्धतीने झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळते म्हणजे की इकडे आता त्याने फोन केलेला आहे आणि अर्जुनने सांगितलेला आहे की लवकरात लवकर तुम्ही वरती या. तेव्हा प्रताप म्हणतो अरे काय झालं तुला, नक्की काय प्रॉब्लेम आहे, मसा प्रताप बोलू लागतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो डॅड या मी सांगतो तुम्हाला या ब्रक तुम्ही लवकर असं तो सांगत असतो. त्यासोबतच अस्मिताला कॉल करतो, अस्मितालाही बोलावून घेतो कारण आता मिशन मम्मा हे एच ठरलेला आहे अर्जुनच्या डोक्यात. आणि मम्माला जर सायलीसाठी एकत्र आणायचं असेल तर हे सगळं करावं लागणार आहे एवढंच त्याच्या डोक्यात असतं. तेव्हा अस्मिता म्हणते अरे मी आता तर खाली आले ना, मी नाही येणार आहे. अर्जुन म्हणतो ये ना जिना जोडून येते तुला येता मला माहिती आहे अस अर्जुन तिला सांगत असतो. कारण अस्मिता बिचारी प्रेग्नंट आहे ना. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळत की हे तिघ जण बोलत असतात, आता काय करावं लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या डोक्यात एक प्लान आहे, कारण आपण जर कोणी मम्माला काही म्हणजे सायलीला काही बोललं तर मम्माला राग येतो. तर आपण काय करायचं माहिती आहे का, की आपण ह्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की अस्मिता म्हणते म्हणजे तेव्हा अर्जुन सांगतो की हो आपण ना तिला टॉर्चर करायचं, आपण सायलीला टॉर्चर केलं की ममाला वाईट वाटणार आहे आणि मग गोष्टी आपल्याला जशा हव्या आहेत ना तशा घडणार आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता ते सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि मग अस्मिता म्हणते की मला तू माझ्या तोंडासमोर पण नकोय असं सायलीला बोलत असते. आणि अस्मिता म्हणते मी इच जेवणारच नाहीये, ताट उचलते आणि ती निघून जाते. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो गेल ना गेली ना ती जेवता ताटावरून उठून कोणामुळे झालंय हे सगळं, तुझ यामुळे झालंय ना, या सगळ्याला तू जबाबदार आहेस ना असं प्रताप इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र आता कल्पना पाहत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मीही नाही जेवणार आहे, मीही जाणार आहे असं म्हणत अर्जुनीही उठून जात असतो, प्रतापही उठून जात असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की बास तुम्ही कोणीही उठून जायचं, मी पुढचे 3 दिवस जेवणार नाही. अशा पद्धतीने आता सायलीने धमकी दिलेली आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की नाही
नाही, इथून कोणीही उठून जाणार नाही, सगळ्यांनी जेवायच आहे असं सायलीने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन आणि प्रताप या दोघांनाही धक्का बसलेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.